कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. खेड शहरातील रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. विधान परिषदेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या शाळेला शासनाची अंतिम मान्यता नसल्याचा खुलासा केला. संबंधितांवर कारवाईचे आश्वासनही दिले. दुसरीकडे मात्र शाळा व्यवस्थापन सर्व आरोप फेटाळत आहे. आवश्यक ते कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याचा देखील दावा करून पालकांची दिशाभूल केली जात आहे. परंतु गटशिक्षण अधिकाऱ्यांनी हा दावा पूर्णपणे खोडून काढलाय. नेमकं सत्य काय, हे प्रकरण विधान परिषदेमध्ये गाजण्याचं नेमकं कारण काय, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील रोटरी प्रतिष्ठान संचलित रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलवर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विधान परिषदेत नियम 93 अंतर्गत सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संबंधित शाळेला शासनाची अंतिम मान्यता देण्यात आलेली नसल्याचे सांगितले. यावेळी केवळ प्राथमिक ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र त्याच आधारे 2008 पासून शाळा सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. या विषयाच्या संदर्भामध्ये ब्रीफिंग घेत असताना असं दिसून आलं की पहिल्या टप्प्यातलं जे काही ना हरकत प्रमाणपत्र आहे ते 2008 मध्ये विभागाकडनं देण्यात आलंय आणि त्या प्रमाणपत्रावरच ती शाळा आतापर्यंत 2026 पर्यंत त्या ठिकाणी रन झालेली आहे. तो तर आणखी वेगळाच मुद्दा या ठिकाणी समोर आलेला आहे. आणि मग महसूल डिपार्टमेंटच्या काही ज्या बाबी असतील किंबहुना अप्रोच रोड आणि इतर ज्या काही बाबी आहेत तर शिक्षण विभागाने त्याला अंतिम मान्यताच दिलेली नसल्यामुळे ते मुद्दे उपस्थित झाले नाही. परंतु माझ्या समोर हा पण मुद्दा आला की मग 2008 पासून तर 26 पर्यंत आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या समोर हे सगळं चालू आहे ना. मी उत्तरामध्ये सांगितलंय ना की शाळेने मान्यता घेतलेलीच नाही. उत्तरामध्ये सांगितलंय मी. याच वेळी सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे परवानग्या मिळवल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. तर दादा ह्याला फौजदारी गुन्हा दाखल करून अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचा ती फौजदारी गुन्हा करून या शाळेची मान्यता, मुलांचं नुकसान करू नका, परंतु अशा ज्या खोट्या बोगस शाळा आहेत या शाळांची परवानगी आपण रद्द करणार का आणि अशा खोट्या शाळा चालकांच्या विरोधात आपण फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना शासनाचा हिसका काय असतो, शिक्षण मुलांचं भवितव्य घडवणारी जागा आहे ती, अशा ठिकाणी हे जे गैरव्यवहार चालत आहेत यांना एक चांगला इशारा देण्यासाठी या शाळेवरती कारवाई होणं गरजेचं आहे. आपण अशा प्रकारची कारवाई करणार का? यावर शिक्षण मंत्र्यांनी बेकायदेशीरपणे शाळा चालवणाऱ्या संस्था चालकांसह संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं. मी कुठलीही गोष्ट उलट मी तुम्हाला ऍडिशनल माहिती दिली आणि होऊ द्या त्यांना. आणि म्हणून ज्याने बिलकुल याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आमच्या विभागाच्याही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि महाराष्ट्रव्यापी अशा पद्धतीचा ड्राईव्ह त्या ठिकाणी राबवला जाईल. या शाळेत सध्या सुमारे 2200 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती देखील सभागृहात देण्यात आली. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबतही आता पालकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर शाळा व्यवस्थापनाने पालकांना व्हॉट्सअपद्वारे एक संदेश प्रसारित केला. या संदेशात शाळेसंदर्भात उपस्थित झालेल्या तांत्रिक बाबींवर आवश्यक ते कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ स्पष्टीकरण संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तसेच शाळा शासनमान्य असून पालक आणि विद्यार्थ्यांनी कोणतीही चिंता करू नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. मात्र आमच्या प्रतिनिधींनी या दाव्याची पडताळणी करण्यासाठी संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी शाळा व्यवस्थापन किंवा संस्थेकडून या संदर्भात कोणतेही स्पष्टीकरण अथवा कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नसल्याचे गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. संस्थेकडून माझ्याकडे वैयक्तिक असं त्याचं काही आलेलं नाही आहे या संदर्भात. या ठिकाणी मी आता वरिष्ठांशी संपर्क केला, त्यावरून वरिष्ठ स्तरावरून त्याची पुढील चौकशी
जे चौकशीचं पत्र निघालेलं आहे. कुठल्याही प्रकारची त्यांनी माझ्याकडे किंवा हे दिलेलं नाही आहे आणि म्हणून त्यांना ती विचारणा करणार त्याच्यामध्ये व्हायला संबंधिताकडे विचारणा केली जाईल त्याच्यात. फक्त हे आता तुमच्या ती पालक म्हणून पालकांच्या ग्रुपवर पडली असेल तर तुम्ही सांगितल्यानंतरच ती मला माहीत झाली आहे. मी माहिती घेईन त्याच्या संदर्भात. त्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी थेट शाळा व्यवस्थापन, विश्वस्त आणि मुख्याध्यापकांची भेट घेतली. यावेळी संस्थेच्या प्रतिनिधींनी आपल्या शाळेवर होत असलेले सर्व आरोप फेटाळून लावत संस्था आणि शाळेने कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचा दावा केला. आरोपांबाबत सध्याची संस्थेची भूमिका, संस्थेविरुद्ध करण्यात आलेले आरोप हे कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या निष्कर्षावर आधारित नसून वस्तुस्थिती, उपलब्ध कागदपत्रे व कायदेशीर स्थिती यांच्याशी विसंगत आहे. संस्था कोणत्याही व्यक्तीच्या हेतूबाबत भाष्य करू शकत नाही किंवा इच्छित नाही. तथापि उपलब्ध तथ्ये व परिस्थितीवरून हे आरोप स्थानिक स्तरावरील वैयक्तिक अथवा राजकीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर प्रेरित असल्याची शक्यता नाकारता येत नाही. संस्था या विषयावर संयम बाळगत असून सक्षम शासकीय प्राधिकरणावर पूर्ण विश्वास व्यक्त करते. रोटरी प्रतिष्ठान थेड ही कायद्याचा आदर करणारी व सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे. संस्थेने सर्व आवश्यक परवानग्या विधिपूर्वक प्राप्त करूनच शाळा सुरू केली असून आजही सर्व लागू कायदे व नियमांचे पालन केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देत संस्था ग्रामीण भागात उत्कृष्ट, सुरक्षित व जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने करत राहील याची ग्वाही मी संस्थेचा मेंबर म्हणून देतो. की ओव्हरऑल आता आम्हाला ते अलाउड नाही आहे की आपण कुणाचं नाव घेणार, बट ओव्हरऑल जे पण अधिकारी आलेले होते इथे त्यांना ज्या गोष्टी त्या लोकांनी मागितले त्या सगळे जे परमिशन्स होते ते आपण त्यांना प्रॉपरली त्यांना दिलेले आहेत. आता या संपूर्ण प्रकरणात 3 वेगवेगळ्या भूमिका समोर आल्यात. एका बाजूला विधान परिषदेत शिक्षण मंत्र्यांनी अंतिम मान्यता नसल्याचे सांगत चौकशी आणि कारवाईचे आश्वासन दिले आहे. दुसऱ्या बाजूला शाळा व्यवस्थापन सर्व आरोप फेटाळत आहे. तर तिसऱ्या बाजूला शाळा व्यवस्थापनाने स्पष्टीकरण दिल्याचा दावा केला असतानाही गटशिक्षण अधिकाऱ्यांनी आमच्याशी बोलताना असे कोणतेही स्पष्टीकरण प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय, शासकीय नोंदी काय सांगतात आणि पुढील चौकशीतून कोणते सत्य समोर येणार याकडे आता पालक, विद्यार्थी आणि संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. विधान परिषदेतील खुलासा, शिक्षण मंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन, शाळा व्यवस्थापनाचा दावा आणि गटशिक्षण अधिकाऱ्यांची वेगळी भूमिका या सर्व घडामोडींमुळे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रकरण आता अधिकच चर्चेत आले आहे. या प्रकरणात संबंधित विभागाच्या चौकशीनंतर नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते आणि पुढे कोणती प्रशासकीय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माझे कोकणसाठी सागर कदम, खेड, रत्नागिरी.